नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण चाललोय महादेवाच्या मंदिरामध्ये, जे देवरुखपासून एक 4 ते 5 किलोमीटर आहे। आपण चाललोय टिकळेश्वरला। सो आजचा प्रवास आहे आपला टिकळेश्वरती। तर सर्व वाडीतली पोरं सर्व आज जाणार आहेत नाईट आउटसाठी टिकळेश्वरला। सो हा सगळा आजचा प्रवास असणार आहे, सर्व जर्नी आहे। तर आपल्याला इथून देवरुखातून तलवडे गाव आहे, तर तलवड्यापर्यंत आपल्याला बाय रोड जायचं, म्हणजे टिकळेश्वरला पायथ्यापर्यंत बाईक जाते ॲक्च्युली। सो तिथपर्यंत आपल्याला बाईकने जायचं आहे आणि तिथून आपलं ट्रॅकिंग आहे अर्धा तास वरती। सो हा एकंदरीत असा प्रवास असणार आहे। तर मंडळी, प्रवासाला सुरुवात करूया। सो मंडळी, तुम्हाला जर टिकळेश्वरला यायचं असेल, जर तुम्ही संगमेश्वर मार्गे किंवा साखरपा रत्नागिरी मार्गे येणार असाल, तर तुम्हाला पहिलं देवरुखात यावं लागेल। आणि देवरुखातून तलवडे गाव आहे किंवा हरपुडे गाव आहे किंवा बेलारी, तर जो कन्व्हिनियंट जो रस्ता आहे जो तलवड्यातून जातो, कारण पायथ्यापर्यंत तलवड्यातून रोड आहे ॲक्च्युली। म्हणजे बाईक वगैरे किंवा तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने तलवड्यातून जाऊन म्हणजे टिकळेश्वरच्या पायथ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता। सो असा एकंदरीत आजचा प्रवास असणार आपला तलवडे मार्गे, जो पायथ्यापर्यंत जो रोड जातो। सो तिथून आपल्याला ट्रॅकिंग करत जायचं आहे। तर मंडळी, आपण पोहोचलोय टिकळेश्वरच्या पायथ्याला। ज्या इथे समोर तुम्ही बघताय ना पायऱ्या, इथून आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे वरती। बट बाजूलाच एक राईट साईडला एक रोड जातो वरती, तो खूप कच्चा रोड आहे, तिथून आपण आज जाणार आहोत। इथून हा जो 10 मिनिटाचा डिस्टन्स तो आपला कव्हर होतो। सो सर्व मंडळी इकडे बाजूला उभी आहेत, आपण खालून आलोय। तुम्ही बाईकने येत असाल थोडीशी बाईक जरा स्लो चालवा, कारण इथे रोड खूप खराब आहे काही ठिकाणी। समजा मोठी गाडी असेल ना तर 4 चाकी, तर तुम्हाला काही टेन्शन नाही, कारण गाडी पूर्ण वरपर्यंत जाईल। पण टू व्हीलरने असताना थोडंसं सांभाळा, कारण खूप खड्डे आहेत, खूप रोडला खडी वरती आल्यात। सावकाशदार रे। तुमचा कॉन्फिडन्स भारी आहे, आम्हाला उतरवायला लागले। व्हिडिओ बनव। अरे सावकाश आहे। आमचं हे इथनं घाल। राड्या पाठी डुकर बसली तर काय होणार? अरे पुढे नाही, पुढे हे टाकणार।
20 मिनिटाची ट्रॅकिंग करून आपण पोचलोय पहिल्या तळ्याच्या इथे. जे समोर बघताय तळ आहे तिथे पाण्याचा साठा आहे. तर चला बघूया पाणी किती आहे आतमध्ये. पाणी खूप कमी आहे. आपल्याला मागच्या साईडला पण एक तळ आहे, सो तिकडे जायचं आहे पाणी आणण्यासाठी. सो मंडळी फायनली आपण पोहोचलो टिकलेश्वरला. आता 2 मिनिटावरतीच अंतर आहे. इथे आपला गेट लागेल, मंदिर येईल वरती. सो चला तुम्हाला दाखवतो मंदिर. चला मंडळी पोहोचलो फायनली. हर हर टिकलेश्वर. मंडळी फायनली आपण पोहोचलो टिकलेश्वरला. मागे बघताना हे टिकलेश्वरचं मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. येताना थोडा दम लागला, पण वरती आलो ना खूप फ्रेश वाटते. खूप हवा, मस्त थंडगार हवा लागते इकडे. जेवणाची तयारी जोरात चालली. जेवणाची तयारी. हे शुभम चल जाऊया. संपले काय रे? संपले आता. हे काय जिरो टाकून आपली फक्त 2 चिमटी पण टाकतो बस. तर मंडळी रात्रीचे 10 वाजलेत. आम्ही येताना फटाका आणला होता. सो फटाका आता आपल्याला इथे फटाके लावायचे वरती टॉपवरती. खूप मस्त वाटणार आहे. चला बघू. ए इथेच राहून दे. इथेच बरोबर आहे. हे थांब. हे थांब. अरे हे थांब. साइड लो चिक्या. उठा पुढून. अरे साइड लो. अरे पेट. हा गौरव बघ. गौरव शुभ सकाळ मंडळी. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आपण निघालोय परतीच्या वाटेला. सो रात्री मस्त झोप लागली. खूप थंड वाटतं वरती आणि रात्रीचं जेवण वगैरे खूप मस्त झालं होतं. सो असा एकंदरीत आमचा हा कार्यक्रम होता जो टिकलेश्वरला पार पडला आहे नाईट आऊटचा. सो खूप मजा आली. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.